आरोग्य समस्या आणि उपाय, मी जसं मगाशी म्हटलं, ही गोष्ट ऐकायला खूप सोपी वाटत असेल तरी ती कृतीमध्ये आणायला आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करायला किती पराकाष्ठा करावी लागणार आहे हे तुम्ही ठरवा. नुसता व्यायाम शब्द आपण उच्चारला की आपल्याला सकाळी अर्ली इन द मॉर्निंग उठावं लागेल, जे आपण उठत नाही. बरोबर, दिनचर्या मी मगाशी शब्द वापरला होता, त्याची आपली जगण्याची लाईफस्टाईल, या सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी अगदी बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न डॉक्टरांनी जो मांडला या व्याख्यानामध्ये तो प्रामुख्याने PCODचा म्हटला. मी त्यासाठी त्यांचं विशेष अभिनंदन करेल, कारण हा सध्या डॉक्टर खूप ज्वलंत प्रश्न आहे. या संदर्भात दौंडच्या डॉक्टर साठे मॅडम आहे, डॉक्टरांना माहिती आहे, MD गायनेकॉलॉजिस्ट आहेत, आणि त्यांनी असं एका लेखात म्हटलं किंवा स्पष्ट म्हटलेलं आहे की अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर अबोव्ह 80% मुलींना हा त्रास आहे, PCODचा त्रास आहे. मग त्याला अनेक वेगवेगळी कारण आहेत की ज्याने ती आताच त्याचा उहापोह केला. ही कारणं कुठेतरी आपण आपल्या मनाच्या पडद्यावर कोरून ठेवली पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. खूप चांगलं व्याख्यान डॉक्टरांनी दिलेलं आहे, साध्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण डे टू डे रुटीन मध्ये काय केलं पाहिजे. आरोग्य समस्या निर्माण होणारच नाही असं नाहीये, समस्या निर्माण होणार आहे, कारण आपण सध्या तशा प्रकारची लाईफस्टाईल जगतो. त्यांनी पाण्याचं उदाहरण दिलं. पूर्वी गावामध्ये असं म्हटलं की ओढे असायचे, त्या ओढ्याच्या बाजूला आम्ही लहान असताना गावामध्ये एक झरा जर घेतला ना बाजूला, थोडं पाणी उकरलं तर तांब्याने हंडा भरायचा आणि घरी घेऊन जायचं, इतकं स्वच्छ आणि नितळ पाणी यायचं. आज तशी स्थिती आहे का? अजिबात नाही. त्याने जे सांगितलं की आज पाण्यातला TDS जर बघितला तर तो 800, 900, 1000, 1500 TDS आहे की जो तुमचा 100 पर्यंत असायला पाहिजे. म्हणून त्याने सांगितलं गावोगाव आता आपल्याला फिल्टरचं पाणी प्यावं लागतं. किती आपण ज्याला आपण असं म्हणू की आभासी जीवन जगतोय, वास्तव जीवन अजिबात आपण जगत नाही. जुनी खूप उदाहरणं त्यांनी दिली की जी खरंच गरजेची आहे. शरीराची हालचाल, जेवण, म्हणजे ज्याला मी आहार आणि विहार असं म्हटलं, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्यांनी इतका ओघवत्या भाषेत केला आणि खूप सुंदर असं व्याख्यान त्यांनी दिलं. त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानेल. आपण सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून डॉक्टरांचं स्वागत करूया. हा विषय उपाययोजना याच्याबद्दल त्यांनी सांगितलं काय काय घेतलं पाहिजे. एक साधं मी उदाहरण देईन. अलीकडं कदाचित आता डॉक्टरांना माहिती आहे, मूळदूस ज्याला आपण म्हणतो, 2 प्रकारचा आहे. लहान मुलांच्या मध्ये असतो तो रिकेट्स इन चिल्ड्रन्स ज्याला म्हणतात, आणि मोठ्या माणसांच्या मध्ये असतो अडल्ट्स ज्याला म्हणतो आपण ऑस्टिओमेलासिया इन अडल्ट्स. किती साधं आहे आपण म्हणतो. म्हणून लहान बाळाला जे कोवळ्या उन्हात ठेवतात ना, कोवळ्या म्हणतो मी, ऐन मेच्या दुपारच्या उन्हात नाही. म्हणजे काय गोष्टी कधी केल्या पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. बाळाला ठेवलंय तासभर तिकडे बघायलाच कोणी नाही आणि दुपारच्या उन्हात ठेवतोय, चालेल का? नाही. कोणती गोष्ट कधी करायची, साधी गोष्ट डॉक्टरने सांगितली. पाणी कधी प्यायचंय, जेवणाच्या किती अगोदर प्यायचंय, जेवणानंतर कधी प्यायचंय, जेवणाच्या वेळेस पिलं तर काय त्रास होईल, बरोबर, आम निर्माण होईल. म्हणजे हे वात, पित्त आणि कफ या ज्या गोष्टी आहेत ह्या संपूर्ण शरीरासाठी प्रत्येकाच असतात. कोणाचं शरीर वाताला हे करणार असेल, काहींचं पित्ताला हे करणार असेल, म्हणजे वेगवेगळे शरीर रचना ही प्रत्येकाची वेगळी आहे. त्याप्रमाणे आपण बदललं पाहिजे आणि आपणच ठरवलं पाहिजे की आपणच ही आरोग्याची समस्या निर्माण होऊ द्यायची नाही. उपाययोजनेचा तर प्रश्न लांबच राहिला. म्हणून त्यांनी एक वाक्य वापरलं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोग झाल्यानंतर बरा करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्याच कॉलेजचं उदाहरण आहे. आपल्याच कॉलेजचे माजी प्राध्यापक आसिफ तांबोळी हे राशींच्या विद्यार्थ्यांना माहित असेल, इथं कोणी असेल तर,
आता त्यांच्या बॉल जॉईंटचं ऑपरेशन केलेलं आणि सध्या ते घरी आहे. किती वय आहे? 35-36 वय आहे, मॅक्झिमम 40 वय. जे डॉक्टरांनी सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये काहींनी रेमडेसिवीरची इंजेक्शन घेतलेली डॉक्टर, जे काही 4 अँड अबोव किंवा 6 डोसेस पूर्ण घेतले, त्यांना बॉल जॉईंटचे अनेकांना प्रश्न निर्माण झाले. काय दोष आहे त्यांचा त्याच्यामध्ये? काहीच नाही. त्यामुळं अशा प्रत्येक गोष्टीचे रेसिड्युअल इफेक्ट होत असतात. आपण बाजारात जातो, चांगलं चांगलं बघून घेतो. आपण असं म्हणतो, माझ्या एका मित्राने सांगितलं होतं, प्राध्यापक साळुंके म्हणून पूर्वी इथं काम करत होते. सर म्हटले बाजारात गेल्यावर किडकी वांगी घ्यायची. मी म्हटलं असं काय बोलताय, किडकी वांगी घ्यायची? ते म्हणजे तुम्ही जे असे ग्लोरीनेस दिसणारी, चकाकी असणारी चांगली वांगी घेता ना, त्याला इंजेक्ट केलेलं असतं, त्याच्यावर अनेक फवारण्या मारलेल्या असतात. तुम्ही जेव्हा काहीच फवारण्या मारणार नाही तेव्हा ते वांग किडणार आहे, बरोबर? हा निसर्गाचा नियम आहे. आणि मग काय करायचं, ते किडकं अर्ध वांग कापून बाजूला काढायचं आणि राहिलेल्या अर्ध्या चांगल्या वांग्याची भाजी करायची. म्हणजे बघा, ते एक वेळेस चांगलं असेल, ते हानिकारक असणार नाही. म्हणजेच काय, जेवढं चांगलं दिसतं तेवढं चांगलं असतंच असं बिलकुल नाही. म्हणून आपण आरोग्याची काळजी घेताना वातावरणामध्ये व्हायरल इन्फेक्शन ज्याला म्हणतो, बरोबर, जीवाणूंपासून असेल, विषाणूंपासून असेल, शरीर संस्थात्मक आजार असतील, वेगवेगळे असतील, परंतु हे असलं तरी पण त्यांना अटकाव कसा करायचा, त्याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं, याच्याबद्दल आपण सजग राहिलं पाहिजे. आणि या व्याख्यानातून आपल्याला ती सजगता मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. मी पुन्हा एकदा डॉक्टरांचं हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय कर्नाटक.